हरे कृष्णा. भावस्थिती कोणाला प्राप्त होत असते याची 6 लक्षणं आहेत. पहिलं लक्षण म्हणजे शांती. ज्यावेळी व्यक्ती आपल्या भौतिक कामनांचा लय करतो त्यावेळी त्याला भगवंतावरती विशेष प्रेम होत असतं आणि तो भावस्थितीमध्ये म्हणजेच भगवंताचं सतत चिंतन करत असतो. दुसरं म्हणजे अव्यर्थ कालत्व. असा भक्त हा भौतिक गोष्टींमध्ये आपला वेळ अजिबात वाया घालवत नाही. तिसरं म्हणजे विरक्ती. हा व्यक्ती हा भौतिक गोष्टींपासून विरक्त झालेला असतो. त्याला वैराग्य आलेलं असतं. जे काय आपल्याबरोबर आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये तो वापरत असतो. चौथं म्हणजे अहंकार शून्यता, मानशून्यता. तो भगवंताच्या मंदिरामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये निम्नतर प्रकारची सुद्धा सेवा करायला तयार असतो. पाचवं म्हणजे धामवास. भगवंताच्या धामामध्ये तो वास करतो. तिथल्या शुद्ध भक्तांकडून तो श्रवण करत असतो. आणि अंतिम लक्षण म्हणजे नाम गाणे सदारुची. असा भक्त हा सतत भगवंताचं चिंतन करत असतो, भगवंताचं नामस्मरण करत असतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भावस्थितीला पोचण्यासाठी 6 लक्षण अत्यंत आवश्यक आहेत. ते म्हणजे शांती, अव्यर्थ कालत्वम, नामगाने सदारुची, धामवास, मानशून्यता आणि विरक्ती. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.